शेती पिकवायचं बंद करणार आहे. आणि जर इथं शेती पिकवली नाही तर शहरातले लोक काय खातील? 500 रुपये तिला दिवस भरवायला लागतोय एक मजुराला आणि सरकार 1500 रुपये देते. 1500 काय होणार आहे? काम आहे ना बाई एवढं आपलं मोदी साहेबाला पाठवते. आणि मोदी रात्रंदिवस आम्ही पाणी भरतो, संरक्षण काय आम्हाला वाघांपासून? शेतकरी आहेत, मेल्यावरती काय करायचं? 2-3 मंत्री आहेत ना तुमच्या इथं, आणा आमच्या ऊसामध्ये 2-3 दिवस ठेवतो आम्ही इथं. आम्ही शेती सोडून देणार? ते बंगले आहेत कोणाकडं, मुख्यमंत्र्यात कोणता बंगला आहे, बंगल्यामध्ये आम्हाला राहू द्या, विषय संपला. मी तिथे येऊन राहतो ना, सगळ्यांना आम्हाला खायला घाला, विधान भवनात फुकट खायला. सरकार देतोय घंटा, काही भाव नाही कांद्याला, काही उन्हातानाचं काम करायचं, वाघांचं बियाव कसं जगायचं? कांदा परा आम्ही कचऱ्या परामध्ये भरलं 10 रुपये किलो गटार भरले आम्ही. वर्षभर कांदा सांभाळला काय भाव दिलाय? 50 आणि 60 रुपये. कसं जगायचं आम्ही? नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की मी गावी आली आहे आणि हे आमचं जुनं घर आहे. पडलं आता इथे कोणी राहत नाही, प्रत्येकाने आपापली मस्त मस्त घरं बांधली आहेत. हे जुनं घर आहे पण जुनं ते सोनं. तर माझं म्हणणं असं आहे की मी विकेंडसाठी आता गावी आली आहे आणि आता ना मी तुम्हाला आमची शेती म्हणजे आमची वावरं तुम्हाला दाखवते. प्लस त्यासोबत ना आज वावरांमध्ये ना कांदा लावायला माणसं आली आहेत रोजानी. तर ते कसे लावतात, त्यानंतर कशी ही कांद्याची शेती कशी होते ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच बघते आहे. आमचे जे गाईड आहेत ते पुढे चाललेत, दीपक शेठ कवडे उर्फ माझे काका, ते गाईड करणार आहेत. गेले 50 वर्ष ते शेती करतात आहेत. ही आमची चिक्कूची बाग आहे, ही मका आहे. वाव काय मस्त दिसतंय ना, हिरवळ. ते घर तिकडे आणि आता आम्ही चाललोय. प्रत्येकाच्या दारासमोर 2-2 पाण्याचे असे बोर आहेत. तिकडे कांदा लावून ही शांतता ना तुम्हाला मुंबईमध्ये नाही दिसणार. इतकं हिरवळ आणि शांतता आहे ना. इकडे ट्रॅक्टर आहे, गाया आहेत आणि इकडे आता कांद्याची लागवडसाठी बायका आहेत. त्यांचा लंच टाईम झाला आहे तर ते लंच एन्जॉय करत आहेत. आपण बघूया त्यांनी लंचमध्ये काय काय या काका हे यांचं फक्त पाणी सोडायचं काम असतं. आता यांचा लंच टाइम झालाय. लंच टाइम मध्ये कुणी काय काय आणलंय? सगळ्यांच्या डब्यामध्ये तर मला बटाटा आणि मेथी दिसतीये. मेथी सगळं आहे. कांद्याची मिरची, लसूण मिरची, ढोबळी मिरची, लसूण मिरची. आणि मोनिकाचा घे ब्लॉक. तू काय आणलंस? काय आणलं तू? मेथीची भाजी. मोनिका मेथीची भाजी खाते. दाखवते जरा ती तिची. काल असते इकडे बघ. लाजू नको ग, जाऊ दे. चला आपण पुढे बघूयात. जरा थोडेसे लाजतात पण ठीक आहे. हा, हे 10 दिवसापूर्वी लावलेले कांदे आणि हे आत्ता आज सकाळपासून लावलेले कांदे. ही आत्ता लावायला स्टार्ट केले. म्हणजे ह्या साईडचं सगळं झालं ऑलमोस्ट आणि हे आता लंच नंतर ते लोक लावतील. ऑलमोस्ट नीपर्यंत पाणी असतं, म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी असतं आणि त्यात हे कांद्याचे रोपं लावायचे असतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हे जे रोजाने आम्ही माणसं बोलवतो ना त्यांना जास्त पगार वगैरे नसतो. 400-500 रुपये दिवसाला रोज असतो आणि खूप मेहनतीचं काम असतं हे. तुम्हाला वाटत असेल शेतकरी काय कमवतो, उन्हातानाचं दिवस रात्र काम करतो. थंडीमुळे ना हात उकललेत पण तरी पण आमच्या घरातले सगळे रात्रंदिवस हे सगळं बनवतात. भरा भरा म्हणजे चणा
हा. ही चण्याची झाडे आहेत. आणि हे आहेत आमचे प्रिय काका. जसं की तुम्ही पाहिलंच असेल बरेचशा ब्लॉग मध्ये हे तुम्हाला दिसलेच असते. त्यांच्या ह्या धर्मपत्नी काकी काकी त्या आता सध्या नवीन नवीन शेतीमध्ये आल्यात. ह्यांनी त्यांना गाईड केले. ही आमची मोठई म्हणजे सगळ्यात घरात सगळ्यात मोठी म्हणून मोठई. आता मी तेच टाकणार. तर कांद्याला किती टाइम लागतो यायला? 4 महिने लागतात बरोबर. 4 महिने लागतात. तर त्याची प्रोसेस काय असते? ते मग बी टाकायचं, ते राळायचं, मग भरायचं, ते 2 महिने लावायचं. मग ते बाया घेऊन ते कांदा लावायचं, मग त्याला शिपण्या खत खुरपण्या 4 महिने काम करायला लागते तिच्यात. कांदा हाताने काढायला लागतात, काटायचं. अच्छा. मग ते बरं टाकायचं महिन्याने वाहून ट्रॅक्टरनी काय नाही असं. बघितलं, हे तर फक्त एक तुम्हाला ट्रेलर आहे. आमच्या घरातले ह्याच्याहून जास्त हुशार आहेत. कांदा किती बियावी. रात्रंदिवस आम्ही पाणी भरतो. संरक्षण काय आम्हाला वाघांपासून? आम्ही काय करायचं? काहीच नाही. हा, तुम्ही मंत्री, तुम्ही संत्री, हा, तुम्ही एक एक आमदार खासदार आमच्यासाठी काय करता? बरोबर आहे. तुम्ही ह्यावर काय निर्णय घेतलाय? आम्ही काही नाही घेतलं निर्णय. आम्ही शेती सोडून देणार. ते बंगले आहेत कोणाकडं, मुख्यमंत्र्यात कोणता बंगला आहे, बंगल्यामध्ये आम्हाला राहू द्या, विषय संपला. मी तिथे येऊन राहतो ना, सगळ्यांना आम्हाला खायला घाला, विधान भवनात फुकट खायला. पण इकडं आम्हाला सगळ्यांना आता गेल्या महिन्यामध्ये जी त्यांची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये तर त्यांनी विचार केलाय सगळ्यांनी मिळून. जसं वनमंत्री आहेत सकाळी मला सगळे 3 वाघ भेटले. भेटले का दिसले? भेटले डायरेक्ट समोरासमोर. आता ते त्यांचं काय करायचं? शेतकरी आहेत, मेल्यावरती काय करायचं? 2-3 मंत्री आहेत ना तुमच्या इथं, आणा आमच्या ऊसामध्ये 2-3 दिवस ठेवतो आम्ही इथं. बर. माणूस जाते जेवण कोणता मंत्री पाठवणार आहे इथं? जेवणीचा जाते. मग पाठीमाग बसून खाणार काय ते पैसा? बरोबर. त्या पैशाला करायचे. आता ते असं निघतात का? हे आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आता मला हे सांगा, तुम्ही हे काय खुरपता? हे काय? ओके, कांद्याचं. हे कांद्याचं रोप आहे? अच्छा. म्हणजे बघा तिकडे जे लावलेलं मी मगाशी दाखवलं ना, ते कांदे आत्ता आज रिसेंटली आज लावलेत आणि नंतर हे 3-4 महिना आधीचे रोप आहे त्याला आता खुरपायला स्टार्ट केले. आणि हे काढून मग लावायचं. परत हे काढायचं? हो. हे काढायचं, जुडं बांधायचं. 2 महिने सांभाळायचं, मग ते तिकडे लावायचं, त्याला 4 महिने सांभाळायचं, परत आणि शेतकऱ्यांनी 6 महिने ह्या आमच्या काकी या प्रगतशील शेतकरी म्हणून यांना एक आवड भेटलाय. हो. हो. ही तर मस्तीची गोष्ट आहे, पण खरंच आता ना गावाला खूप खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे. म्हणजे काल रात्री तर ना सगळे एकदम आम्ही 3-3 गोधड्या घेऊन झोपलेलो. टेम्परेचर होतं. मला वाटते 10 किंवा 12 असेल टेम्परेचर. तर ह्या टेम्परेचरमध्ये हे लोक रात्री पण 9 होतं टेम्परेचर काल रात्री. 9 टेम्परेचर होतं रात्री. तरी पण रात्री हे उसाला पाणी घालायला जातात. वाघाची भीती असूनही, थंडी असूनही हे शेतकरी एवढं सगळं करतात आणि त्यांना भाव काय मिळतो? 50 आणि 60 रुपये. तर ते भाव पण वाढला पाहिजे की नाही एवढ्या मेहनतीच्या पाठी? नाही वाढत. कोण वाढवणार आहे? ते आता ना सर्व शेतीची कामं बंद करून आहे ना शेती पिकवायचं बंद करणार आहे. आणि जर इथं शेती पिकवली नाही तर शहरातले लोक काय खातील? मग तेच महत्वाची गोष्ट तीच आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांना जर सपोर्ट केला, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या तर शेती होईल आणि तर आपल्या सगळ्यांना पोटभर जेवता येईल. जर शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलं नाही, सगळ्यांना उपाशी मारावं लागेल. शेतकरी म्हणजे बळीराजा असतो आजकाल किती शेतकरी असं फक्त भाषणात बोलतात. पण तसं अस्तित्वात कोणी येत नाही, गावात कोणी बघत नाही की किती शेतकरी मेहनत करतोय. सरकारकडून 1,500 रुपये दर महिना येतोय, तर मग त्या गोष्टीमुळे तरी थोडा आधार मिळत असेल ना? कसला आधार आहे? एक मजूर लेडीज कामाला निघली ना तिला 500 रुपये दिवसाला आहे. किती 11 ते 5 500 रुपये तिला दिवस भरवायला लागतोय एक मजुराला, आणि सरकार 1500 रुपये देते. 1500 काय होणार आहे? जेंट्स लोकांना 1000 रुपये 1000 रुपये लागतात.
दिवसभर पाणी भरणे काही असेल ते शेतीची कामं करायला रोजंदारीने गेल्यावर एवढं आपलं काम आहे ना बाई एवढं आपलं मोदी साहेबाला पाठवते हा आणि मोदी साहेबांना सांग हा सरकारच्या व्यथा व्यथा शेतकऱ्याच्या पाणी चालू केळीला तिथे केळे आले अशी जरी जुनी करून थोडीशी आलेत केळी. हे असे वावराच्या मधोमध हे केळीचे मस्त झाड आहेत. हे आमचं मीटर बॉक्स बोरिंगचं. फक्त एक क्लिक सगळ्या उसाला पाणी. ऑटो सिस्टम आहे मोबाईल वरती ऑन ऑफ होतो. हो, प्रगतशील शेतकरी आहेत आमच्या घरात. साधं सुद्धा काम नाही. आमची आराध्या आहे ही गावीच असते आणि हिने आत्तापर्यंत किती बिबट्या पाहिलेत? 2 बिबट्या पाहिलेत. कुठं? इथं लपलेले असतात. हे दिसला का? किती बिबट्या पाहिले? 2. कुठं? एकदा आहे ना आम्ही ना तिकडं भीमाशंकरला जात होतो तेव्हा आणि एकदा आमच्या घरी आला होता. ओईला घरी आलता. मका इथं मका लावली आम्ही आणि आता सरळ चाललोय परत घरी. इकडे विहीर आहे. तिथं पाणी पितो. पुढे नको. आणि हे ना खूप रात्रीचं 3 वाजता पण यांना भीती नाही वाटत वाघाची. हा डेंजर माणूस दिसतोय का? हे रात्रीचे 3 वाजता पण पाणी उसाला त्यांना वावरात पाणी टाकायला जातात. हळूहळू घ्या. आता जाऊ द्या गावातूनच जाऊ द्या. सरळ करा. अय्यो, अहो काय सरळ करा म्हणजे नाही. येईल आपल्या अंगावर. येईल आपल्या अंगावर डायरेक्ट. चलो बाय. चला अंतनीचे ना एक